पूर्व विभागातल्या भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन आता पेणमध्ये रंगणार आहे। मावळा प्रतिष्ठानच्या वतीने गजर कीर्तनाचा सोहरा आनंदाचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पेण पूर्व विभागात प्रथमच इंदुरीकर महाराजांच्या एवढ्या मोठ्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात सध्या कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। हा भव्य सोहळा येत्या 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वाकेश्वर वाकरूड येथील भव्य मैदानावर पार पडणार आहे। कार्यक्रमासाठी या मैदानावर सध्या जय्यत तयारी सुरू असून तब्बल 4000हून अधिक भाविकांसाठी भव्य बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। या सोहळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमादरम्यान वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि थोर मंडळींचा विशेष सत्कार देखील केला जाणार आहे, अशी माहिती मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांनी दिली आहे। नमस्कार, जय शिवराय आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी। मावळा प्रतिष्ठान पेण रायगड यांच्या वतीनं गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम वाकरूळ येथील वाकेश्वराच्या मंदिरामध्ये होणार आहे। या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन सोहळा होणार आहे आणि हा पहिल्यांदाच या भागात होत असल्या कारणानं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। कीर्तन ही महाराष्ट्रातील संत परंपरा आहे। कीर्तनाने आपण आपल्या सगळ्यांना संस्कार, आपल्या सगळ्यांना चांगली जाणीव, चांगलं वळण ह्या गोष्टींसाठी कीर्तनरूपी सेवेचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे। आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या सगळ्यांनाच शांतता आणि समाजाला एकतेचं एखादं मंत्र देण्याची गोष्ट कीर्तनातून चांगल्या प्रकारे करता येईल असा विचार सगळ्यांनी करून आपण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये वाकरूळच्या वाकेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेलं आहे। मी या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्यांना निमंत्रणही देतो आणि विनंती करतो की कीर्तन हे 5 ते 7 या वेळेतच चालू होणार आहे, कारण महाराजांना पुढील कीर्तन असल्या कारणानं वेळेवर कीर्तन चालू होणार आहे आणि हे कीर्तन पहिल्यांदा इथं होत असल्या कारणानं आपण बघत असाल की भव्य असं व्यासपीठ, खूप सुंदर असं ग्राउंड ज्याच्यामध्ये 4-5 हजार लोक व्यवस्थित बसतील असं नियोजन आपण केलेलं आहे। म्हणजे मावळा प्रतिष्ठानच्या द्वारे, ग्रामस्थांच्या द्वारे, ह्या भागाच्या सर्व लोकांच्या मदतीनं हे सगळं नियोजन आपण करत आहोत। पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या कीर्तन सेवे रूपेला या। आपण आलात हीच मावळा प्रतिष्ठानला बळ देणारी बाब आहे। आपली उपस्थिती ही महत्वाची आहे आणि आपण सगळ्यांनी येऊन या कीर्तनाचा, श्रवणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।